असं कोणतं स्तोत्र आहे ज्याने प्रत्यक्षात भगवान इंद्रदेवांना सुद्धा स्वर्गामध्ये लक्ष्मीची प्राप्ती झाली होती? जाणून घेऊया महालक्ष्मी अष्टकम या प्रभावी स्तोत्राबद्दल. त्याआधी सर्वांना जय श्रीराम. तर एकदा दुर्वास ऋषींनी वैजयंती नावाची अत्यंत पवित्र आणि मौल्यवान माळ इंद्रदेवांना दिली. इंद्रदेवांनी त्या माळेचा आदर न राखता ती माळ ऐरावताच्या डोक्यावर ठेवली. ऐरावताने ती पायदळी तुडवली. हे सगळं बघून दुर्वास ऋषींना अत्यंत राग आला. त्यांनी इंद्रदेवांना शाप दिला की तू श्रीहीन होशील, म्हणजेच काय तर लक्ष्मीहीन होशील. आता हे सगळं झाल्यानंतर महालक्ष्मी ज्या आहेत त्या तिथून निघून जातात. यानंतर पुढे काय होतं, समुद्र मंथनातून महालक्ष्मींचा पुन्हा एकदा प्रादुर्भाव झालेला आहे. तर त्यावेळेस शरणागती आणि अत्यंत भक्तिभावाने युक्त असं होऊन इंद्रदेवांनी महालक्ष्मी अष्टकमची निर्माण केली. जर तुम्ही अत्यंत भक्तिभावाने म्हणजेच महालक्ष्मींना शरण जाऊन त्यांच्याकडे काहीतरी प्राप्त करायचं आहे अशी इच्छा न बाळगता तुम्ही जर त्यांना प्रेमपूर्वक हे महालक्ष्मी अष्टकमचा पाठ केला तर तुमच्या घरामध्ये धनधान्य समृद्धी आणि राज्यप्राप्ती होते. दिवसातून तुम्ही एकाकाळी जर हे म्हणलं तर तुमच्या सर्व प्रकारच्या महापापाचा नाश होतो. दिवसातून 2 काळी जर तुम्ही म्हणलं तर तुम्हाला धनधान्य समृद्धी लाभते. आणि दिवसातून 3 काळी जर तुम्ही हे स्तोत्र म्हणलं तर तुमच्या सर्व शत्रूंचा नाश होतो. असं हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. महालक्ष्मीजींना शरण जाऊन तुम्ही हे स्तोत्र नक्की पाठ करा. जय श्रीराम.